नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि त्या पॅकेजच्या माध्यमातून आतापर्यंत नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले, तर रब्बीचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले। परंतु अनेक काही शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कमी जमा झालेले आहेत आणि त्याचबरोबर काही ठिकाणचे जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा झाले नाहीत। आता जे काही साधारण जे काही 34 जिल्हे होते त्या 34 जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत किती रक्कम वाटप झालेली आहे आणि किती रक्कम बाकी आहे। जर आपल्याला रक्कम कमी आलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना परत रक्कम मिळणार का, याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पहिला म्हणजे नागपूर विभाग आहे। नागपूर विभागासाठी जो काही भंडारा जिल्हा होता त्या भंडारा जिल्ह्यात जवळपास 23,86,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती। मग रब्बीचं अनुदान असेल किंवा जे काही नुकसान भरपाई असेल त्याची रक्कम ही मंजूर करण्यात आली होती आणि आतापर्यंत 14,32,00,000ची रक्कम जे काही पैसे असतील ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले। तर यापैकी जे काही सामाजिक क्षेत्रधारक असतील, एखाद्या ठिकाणी जे काही वडील किंवा कुटुंब प्रमुख मयत असेल तर अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम ही जमा झाली नाही। तर यापैकी 9,54,00,000ची रक्कम ही बाकी आहे। त्या देखील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले केवायसी साठी आणि केवायसी केल्यानंतर ते देखील पैसे जमा केले जाणार आहे। आता त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात 205,17,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती। 128,17,00,000चे आतापर्यंत नुकसान भरपाई किंवा रब्बीचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले। तर 56,77,00,000ची रक्कम ही बाकी आहे, त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे। आता व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। आपले जे काही 34 जिल्हे असतील त्या 34 जिल्ह्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 28,90,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती। त्यापैकी 24,02,00,000ची मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेले, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले। तर 4,88,00,000ची मदत ही बाकी आहे, ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून पैसे जमा केले जातील। त्याचबरोबर नागपूरसाठी जवळपास 212,36,00,000 एवढी मदत जाहीर करण्यात आली होती। सॉरी, 212,36,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि त्यापैकी 156,44,00,000चा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे। तर 55,92,00,000ची मदत ही बाकी आहे, ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून किंवा परवाच्या दिवसापासून हे जमा केले जातील। वर्धा जिल्ह्यात 253 कोटी एवढी रक्कम 253,31,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती। तर त्यापैकी 352,21,00,000ची मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। तर 17,10,00,000ची मदत ही बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल। आणि त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात 1500 सर्वाधिक रक्कम ही अहिल्यानगर जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती। 1506,51,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती। तर आतापर्यंत 11,54,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे, वाटप करण्यात आलेले। तर अशा पद्धतीने 315,86,00,000ची मदत ही बाकी आहे। त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात 21,87,00,000ची मदत जाहीर करण्यात आली होती। तर यापैकी 15,52,00,000ची मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। मग मयत व्यक्ती असेल किंवा एखाद्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्याकरता विलंब झालेला असेल, अशा शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम ही 6,35,00,000ची बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर जालना जिल्ह्यात 693,33,00,000ची रक्कम नुकसान भरपाईसाठी आणि रब्बीचं अनुदान हे मंजूर करण्यात आलं होतं। यापैकी 569,64,64,00,000ची मदत ही वाटप करण्यात आलेली आहे। तर 323,70,00,000ची मदत ही बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या किंवा परवापासून जमा केली जाईल। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात 1,093 कोटीची मदत 1,093,18,00,000ची मदत ही जाहीर करण्यात आली होती। तर त्यापैकी 845,66,00,000ची मदत ही आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे। तर 247,52,00,000ची मदत ही बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। आता नांदेड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि 1400
1439 मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि त्यापैकी 1003,84 मदत ही आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। तर 996,55 मदत ही बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। परभणी जिल्ह्यात 918,77 एवढी मदत जाहीर करण्यात आली होती। तर यापैकी 649,54 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। मग रबीचं अनुदान असेल किंवा नुकसान भरपाईची रक्कम असेल, ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप झालेली आहे। तर त्यापैकी 269,20 मदत ही बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते। बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी होत्या, त्यानंतर मयत व्यक्ती होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वितरित केले जाणार आहे। पालघर जिल्ह्यात 28,18 मदत जाहीर करण्यात आली होती। यापैकी 9,23 मदत ही वाटप केलेली आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे, परंतु त्या ठिकाणच्या आचारसंहिता बाकी आहेत, म्हणून ही रक्कम जी काय असेल ती सध्या तरी वाटप केली जाणार नाही। उर्वरित जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे नंतर पैसे जमा केले जातील। रायगड जिल्ह्यात 11,37 मदत मंजुरी देण्यात आली होती। मग रबीचं अनुदान आणि नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आली होती। त्यापैकी 6,81 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। 4,56 मदत ही बाकी आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 65 एवढी मदत जाहीर करण्यात आली होती। तर यापैकी 59 एवढी मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे। 6 एवढी रक्कम बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 44 एवढी मदत जाहीर करण्यात आली होती। 24 एवढी मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे। तर 2 लाख एवढी मदत बाकी आहे। त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात 17,86 एवढी मदत जाहीर करण्यात आली होती। यापैकी 11,50 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। 6,36 मदत ही बाकी आहे। त्याचबरोबर अमरावती विभाग यामध्ये अकोला जिल्ह्यात 611 एवढी रक्कम मंजूर करण्यात आली होती। तर यापैकी 462 एवढी रक्कम आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे आणि 155 बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। अमरावती जिल्ह्यासाठी 14,79 मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि आतापर्यंत 835 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 643,83 मदत ही बाकी आहे। बुलढाणा जिल्ह्यात 1157 एवढी रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि यापैकी 808,72 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। 348 एवढी निधी बाकी आहे। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात 112,40 मदत ही जाहीर करण्यात आली होती। त्यापैकी 382,84 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। तर 157,86 मदत ही बाकी आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात 1209 मदत ही जाहीर करण्यात आली होती। यापैकी 863,22 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आली आहे। तर त्यापैकी 346,30 मदत ही बाकी आहे। संभाजीनगर जिल्ह्यात म्हणजे संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर विभागात 14,10,13 मदत ही जाहीर करण्यात आली होती। तर यापैकी बीड जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर विभाग आणि बीड जिल्ह्यात 14,10,30 मदत ही जाहीर करण्यात आली होती। तर यापैकी 105,37 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे। तर त्यापैकी 304 एवढी रक्कम बाकी आहे। आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 11,78,81 मदत ही जाहीर करण्यात आली होती। यापैकी 708,41 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे आणि 47,40 मदत ही बाकी आहे, ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या 2 दिवसात वितरित केली जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यात 1152,11 मदत ही जाहीर करण्यात आली होती। तर यापैकी 824,42 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे आणि 330,68 मदत ही बाकी आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात 659,11 मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि त्यापैकी 454,56 मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 254 एवढी मदत ही बाकी आहे। त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे। आता ही जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या जमा केली जाणार आहे असाही आपला प्रश्न असेल, कारण तर जे व्यक्ती मयत होते किंवा ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी करणं बाकी होत्या त्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेल्या आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत वितरित करण्याकरता सुरुवात झालेली आहे
आणि येत्या 2 दिवसात हे पैसे देखील वाटप केले जाणार आहे। आता राहिला प्रश्न आपला, जी काही रक्कम असेल ती परत मिळणार का? राज्य सरकारचा जो काही हिस्सा होता 2 हेक्टरपर्यंत तो आता वितरित करण्यात आलेला आहे आणि जे काही केंद्र सरकारचा हिस्सा असेल 18,500ची जी काही मदत असेल त्याची रक्कम ही बाकी आहे, ती परत त्याचा अपडेट येईल। त्या संदर्भात जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल, केंद्र सरकारचं जे काही पॅकेज असेल त्याची वितरण केल्यासाठी मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर परत काय घडते, कशा पद्धतीने याचं वितरण केले जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु नुकसान भरपाईची रक्कम एकदा परत मिळण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं 34 जिल्ह्याच्या संदर्भात। आतापर्यंत किती निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि परत रक्कम ही किती बाकी आहे अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे। व्हिडिओ थोडा मोठा होता, परंतु नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।